मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक जागी धक्कादायक निकाल लागले। भाजप शिवसेना एकीकडे मुसंडी मारत असताना ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला। परंतु मुंबई महापालिकेवर गेल्या 30 वर्षांपासून सत्ता असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे जास्त संख्येने महापौर होते। यापैकी 4 माजी महापौर यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले। वरळीतून किशोरी पेडणेकर, शिवडीतून श्रद्धा जाधव, दादरमधून विशाखा राऊत, माहीममधून मिलिंद वैद्य यांनी ही निवडणूक लढवलेली आणि या 4ही माजी महापौरांचा विजय झालाय। तर यंदा मतदारांनी घराणेशाहीलाही मोठ्या प्रमाणात नाकारल्याचं दिसून आलं। मुंबई महापालिकेत सर्वच पक्षांनी आपापल्या नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिली होती, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती। शिवसेनेचे सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर, मुलगी प्रिया सरवणकर, तर इकडे नवाब मलिक यांचा भाऊ कप्तान मलिक, खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर या सगळ्यांचा पराभव झालाय। तसेच अरुण गवळी यांची मुलगी, काँग्रेसचे आमदार असलम शेख यांचे जावई, राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर या सगळ्यांचा पराभव झालाय। त्यामुळे घराणेशाहीला यंदा पूर्णपणे मतदारांनी नाकारल्याचं दिसून आलंय।